मार्गी न्यूजपेपर सिम्प्लिमेंटमध्ये आपलं स्वागत आहे। आपण हा इनिशिएटिव्ह जो चालू केला आहे त्याचा उद्देशच आपला आहे की जे रोजच्या न्यूजपेपरमधले जे महत्त्वाचे जे आर्टिकल्स जे असतील म्हणजे एडिटोरियल्स असतील किंवा आपण रिजनल पेपर्समधले जे संपादकीय असतील किंवा एखाद्या महत्त्वाच्या लेखकांनी काय लिहिलं असेल तर त्या आर्टिकल आपल्याला एक्झामच्या दृष्टीने कितपत उपयोगी आहेत त्यातलं आपण सिलेक्शन करून आपण एक आर्टिकल डिस्कस करणार आहोत। तर आज आपण लोकसत्ता या रिजनल पेपरमधलं भारत चीन दृष्टिकोन आणि दूरदृष्टी हे अविनाश गोडबोलेंनी यांनी लिहिलेलं आर्टिकल आपण आज निवडलेलं आहे। तर अविनाश गोडबोले कोण आहेत तर OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधले सहयोगी प्राध्यापक आहेत। OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे सहयोगी प्राध्यापक। मग आता आपण हे आर्टिकल बघत असताना आपल्याला एक्झामच्या दृष्टीने ह्यातलं काय काय महत्त्वाचं आहे जेणेकरून हे आपण इंटरव्ह्यूपर्यंत कशा पद्धतीने हे आर्टिकलकडे बघू शकतो त्या अनुषंगाने आपण त्याची चर्चा करणार आहोत। मग काही लोकांचा ऑप्शनल असेल पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन GS2 मध्ये पण इंटरनॅशनल रिलेशन संदर्भात काही प्रश्न विचारले जातात बायलॅटरल रिलेशन्स असतील किंवा आंतरराष्ट्रीय संबंध संस्थांवरचे काही प्रश्न आहेत। त्यामुळं ह्या आर्टिकलचा आपण एक विस्तार पाहणार आहोत तो ह्या एक्झामच्या दृष्टिकोनातूनच पाहणार आहोत। तर आता अविनाश गोडबोले यांनी आर्ग्युमेंट्स काय मांडलेले आहेत त्या आर्टिकलमध्ये की आता रिसेंट जो हे झालेला आहे डिएस्केलेशनचं ॲग्रीमेंट झालेलं आहे इंडिया आणि चायनाच्या बॉर्डरच्या ह्याच्यावरती म्हणजे पँगॉंग लेक जो आहे लडाखमधला तर त्याच्या नॉर्दर्न साईडला सदर्न साईडला जे काही फिंगर्स आहेत फिंगर 1 to 15 अप टू 15 पर्यंत फिंगर्स आहेत। मग ते फिंगर 4 to 8 मधला काही जो संघर्ष आहे किंवा त्यातले काय डिस्प्यूट्स आहेत त्याच्या संदर्भात जे डिएस्केलेशन झालेलं आहे की चायनीज लष्कराने तिथून माघार घेणं आणि भारताच्या लष्कराने फिंगर 4 वरून माघार घेणं मग त्या संदर्भात त्यांनी त्यांचे स्वतःचे आर्ग्युमेंट मांडले आहेत। तर मग ते आर्ग्युमेंट मांडत असताना अविनाश गोडबोलेंनी त्याचे विविध आयाम मांडलेले आहेत त्याच्यामध्ये। मग त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन काय आहे मग टॅक्टिकल कन्व्हर्जन्स काय आहे म्हणजे शैलेंद्र देवळणकरांनी याच्यावरती भरपूर लिखाण केलेलं आहे। म्हणजे मध्यंतरी पॅन्डेमिकच्या काळामध्ये हे स्टँडअप बऱ्याच झालेले आहेत की गलवान खोऱ्यामध्ये स्टँडअप झालेला आहे मग तिथं भारतीय सैनिकांचा मृत्यू झालेला आहे चायनीज सैनिकांचा काही मृत्यू झालेला आहे त्याच्यावरती काही विविध वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत त्याच्यावरती। मग टॅक्टिकल कन्व्हर्जन्स काय आहे स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन काय आहे मग त्याचे आपण ह्या आर्टिकलमधल्या ऐतिहासिक संदर्भाबद्दलही चर्चा करणार आहोत। मग आता अविनाश गोडबोले मांडणी करत असताना काय म्हणतात की पँगॉंग लेक एरियामधले पँगॉंग सो एरिया लेकमधले डिएस्केलेशन प्रोसेस चालू असताना ती एक स्ट्रॅटेजिक स्वरूपाची आहे म्हणजे चायनाची एक स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये किंवा इंडियानं पण ते एक धोरण म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे। मग आता ह्याच्यामध्ये डिलेमाच काय आहेत ते डिलेमाच काय सांगतात अविनाश गोडबोले ह्याच्यामधले डिएस्केलेशन प्लॅनमधले किंवा डिएस्केलेशनचे ॲग्रीमेंट आता रिसेंट झालेलं आहे। तर इंडियाची एक विनिंग सायकोलॉजी आहे म्हणजे विनिंग सायकोलॉजी म्हणजे काय की हे आता डिएस्केलेशन झालं आहे म्हणजे आपला कुठंतरी विजय झाला आहे का आणि इंडिया आणि चायनाचे जे रिलेशन्स आहेत ते सुधारलेले आहेत का म्हणजे हा जो डिलेमा आहे ते डिलेमा आहे म्हणतात। आणि मग हे स्ट्रॅटेजिकली तुम्ही कसं बघू शकता ह्या डिलेमाकडे ते अत्यंत महत्त्वाचं आहे असे मानतात। ही बाब इंडिया आणि चायना ह्या बायलॅटरल रिलेशन्समध्ये ही बाब ते अत्यंत महत्त्वाची मानतात। मग आता चायनीज स्टेटचं हे काय आहे स्वरूप काय ते ॲम्बिग्युअस आहे ना म्हणजे चायनीज स्टेटच ॲम्बिग्युअस असल्या कारणानं तो बोलतो एक सांगतं दुसरं आणि करतं तिसरं अशी त्यांची ॲनॉलॉजी राहिलेली आहे। म्हणजे चायना जे बोलतं ते करत नाही ते तिसरंच गोष्टी करत असतं त्यामुळे ती ॲम्बिग्युटी आहे चायनाच्या प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये ती ॲम्बिग्युटी राहिलेली आहे। त्यामुळं स्ट्रॅटेजिकली तुम्ही चायनाच्या जे LACचा जो प्रॉब्लेम आहे चायनासोबतचा त्याच्याकडं भारताचा स्ट्रॅटेजिकली दृष्टिकोन काय असला पाहिजे आणि इथून पुढची वाटचाल कशी असली पाहिजे कारण की बॅलन्स ऑफ पॉवर हे जे काही कन्सेप्ट आहे म्हणजे आता IRचे म्हणजे जे PSIRचे मुलं असतील ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन मग त्यातलं बॅलन्स ऑफ पॉवरचे संबंध काय आहेत रिअलिस्ट ट्रेडिशनमधले मग त्या अनुषंगानं आपण कसं बघितलं पाहिजे चायनाकडं ह्यातले काही ते मुद्देसूद मांडणी करतात अविनाश गोडबोले। मग आता ह्याच्यामध्ये ते माघार का घुसखोरी या मथळ्याखाली काय मांडणी करतात की हेच बॅलन्स ऑफ पॉवरचं एक जी कन्सेप्ट आहे ती चीनच्या राजकीय किंवा जे डिप्लोमसी जी आहे चीनची त्यांच्या त्या कोरला आहे बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे एकीकडं LACवरती डिएस्केलेशन करत असताना दुसरीकडून स्ट्रॅटेजिकली ते इन्फ्लुएन्स करतात इंडियाला हे बॅलन्स ऑफ पॉवर किंवा जी वीची ट्रेडिशन म्हणतो आपण म्हणजे वीची ट्रेडिशन आहे की आपण बुद्धिबळाचा खेळ म्हणतो तर बुद्धिबळाच्या खेळापेक्षा फार वेगळा हे आहे ट्रेडिशन वीची ट्रेडिशन आणि चायनाने तीच ॲनॉलॉजी आतापर्यंत वापरलेली आहे। म्हणजे आता जे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स जी त्यांची पॉलिसी आहे
किंवा आपण जे चायनीज हे एक्सपान्शनिस्ट स्टेट आहे म्हणतो, किंवा आता चायनाचा विस्तारवाद, मराठीमध्ये त्याला विस्तारवाद म्हणलं जातं. तर विस्तारवाद ते कशाच्या आधारे ते विस्तारवाद किंवा एक्सपान्शनिस्ट पॉलिसी राबवतात, तर विची ट्रेडिशन नावाचे त्यांची एक हे आहे, संकल्पना आहे. तर त्या विची ट्रेडिशनमध्ये असं आहे की 2 खेळाडू आहेत, तर त्याच्यामध्ये ते प्रत्येक खेळाडू एकमेकांना स्ट्रॅटेजिकली धोरणात्मकदृष्ट्या कशा पद्धतीनं आपलं स्वतःचं वलय निर्माण करता येईल, हा त्या खेळाचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. बुद्धिबळामध्ये कसं असतं की बुद्धिबळामध्ये इधर त्याचा डिफीट होईल ऑपोनंटचा किंवा माझा डिफीट होईल. म्हणजे बुद्धिबळामध्ये डिफीट ही संकल्पना आहे, पण इथं नाही. इथं स्ट्रॅटेजिकली इन्फ्लुएन्स कशा पद्धतीनं साधता येईल विची ट्रेडिशनमध्ये, हे चायनाच्या एक्सपान्शनिस्ट पॉलिसीचं सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळं चीनचं जे काही धोरण असेल, म्हणजे डिएस्केलेशन धोरण असेल, किंवा चीननी जे डोकलामचा क्रायसिस झाल्यानंतर वुहानची समिट जी झालेली आहे, वुहानची समिट कधी झालेली आहे, वुहानची समिट साधारणतः 2018च्या दरम्यान झालेली आहे. तर त्या वुहानच्या समिटच्या बरोबरच ते तिथे टॅक्टिकल कन्व्हर्जन्स नावाचे टर्म ते यूज करतात. टॅक्टिकल कन्व्हर्जन्स म्हणजे इकडे डोकलामचा इश्यू चाललेला आहे, बॉर्डरचा सीमावाद चाललेला आहे, आणि त्याचबरोबर एकीकडे ते चर्चाही चालू करतात. त्यामुळे टॅक्टिकल कन्व्हर्जन्स, स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन आणि बॅलन्स ऑफ पॉवर हे चायनाच्या फॉरेन पॉलिसीचे कोर घटक आहेत. 3 जे घटक आहेत, बॅलन्स ऑफ पॉवर, टॅक्टिकल कन्व्हर्जन्स आणि स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन. त्यामुळं चीनच्या बरोबर संबंध प्रस्थापित करत असताना भारताला अत्यंत सावधगिरीचं पाऊल बाळगलं पाहिजे, असं अविनाश गोडबोले या लेखामध्ये सांगतात. मग आता त्याच्यामध्ये अशी एक चर्चा निर्माण झालेली आहे की आफ्टर पॅन्डेमिक, म्हणजे पॅन्डेमिकच्या काळामध्ये किंवा पॅन्डेमिकची सुरुवात झाल्यानंतर सत्तेचा लोलक जो आहे, म्हणजे जे ध्रुव जो म्हणतो आपण, तर तो पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकला, अशी एक मोठी चर्चा चालू होती त्याच्यामध्ये. तर ते त्याच्याकडे बघत असताना चायनाचा उदय आहे, म्हणजे चायना ही रायझिंग पॉवर आहे आणि इंडिया ही इमर्जिंग पॉवर आहे. त्यामुळं ही चर्चा बघत असताना चायनाचा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये प्रभाव आहे हे आपल्याला त्याच्याबरोबर पडताळलं पाहिजे, आणि त्यांची त्याच्या पाठीमागची स्ट्रॅटेजी काय आहे. आज जर आपण बघितलं तर साधारणतः 550च्या आसपास कन्फ्युशियस जे इन्स्टिट्यूट्स आहेत, कन्फ्युशियस म्हणजे चायनाचं प्रसिद्ध तत्ववेत्ता आहे, की चायनाचं सगळं तत्वज्ञान, किंवा जसं आपल्या इकडं महाभारत हा प्रमाण ग्रंथ मानला जातो काही गोष्टींचं वहन करण्यासाठी, तसं कन्फ्युशियस त्यांचं तत्ववेत्ता आहे, ते बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून ड्रॉ करतात. तर कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट साधारणतः 550 पूर्ण जगभर पसरलेले आहेत. त्यामुळं चायना हे जे त्यांचं स्ट्रॅटेजिक हे जे आहे वलय कशा पद्धतीने निर्माण करते आहे, मग ते सांस्कृतिक दृष्टिकोनातून असेल, शैक्षणिक दृष्टिकोनातून असेल, राजनैतिक दृष्टिकोनातून असेल, व्यापारी दृष्टिकोनातून असेल किंवा लष्करी दृष्टिकोनातून असेल, ते प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः कशा पद्धतीनं धोरणात्मक आपला प्रभुत्व निर्माण करता येईल ह्या गोष्टीचा ते विचार करतात. मग पाठीमागील 10 वर्षामध्ये सीमा प्रश्नाबाबत आपण बऱ्याचशा वाटाघाटी केलेल्या आहेत, की सीमारेखा व्यवस्थापनाचे पारंपरिक मार्ग वारंवार विफल ठरलेले आहेत का. मग आता आपण जे डोकलामचा इश्यू घेतला, त्यानंतर 2018ची वुहानची समिट झालेली आहे, म्हणजे वुहानला PM गेलेले आहेत, PM नरेंद्र मोदी वुहानला गेलेले आहेत, मग शी जिनपिंग आणि ते त्यांची तिथे मिटिंग आहे. लेटर शी जिनपिंग इंडियामध्ये आलेले आहेत 2019ला, ऑक्टोबर 2019ला. मग ती ममलापुरमची समिट झालेली आहे, महाबलीपुरम. मग त्याला काही गिफ्ट्स दिलेले आहेत इंडियानी. मग कशा पद्धतीनं जे बॉर्डरवरचे डिस्प्यूट्स आहेत किंवा सीमेवरील तणाव आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे, ह्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, असं ते अविनाश गोडबोलेंचं एक आर्ग्युमेंट आहे. मग आता ह्याची पार्श्वभूमी जर बघितली आपण, तर ह्याच्या पार्श्वभूमीला आपल्याला 1914चा सिमला करार आहे. मग त्या करारामध्ये काय झालेलं होतं की ब्रिटिश इंडिया, चायना आणि तिबेट, म्हणजे तिबेट हा चायना त्याचा ऑटोनॉमस रिजन मानतं, तर ह्यांच्यामध्ये करार झालेले आहेत की तिबेट हा कोणाचा भाग असावा आणि सीमेच्या संदर्भात त्यांच्या काय वाटाघाटी झालेल्या आहेत. त्यामुळं सीमा प्रश्नाचा आपल्याला जर उत्तर हे करायचं असेल किंवा सीमा प्रश्नाचा ऐतिहासिक संदर्भ पाहायचे असतील, तर 1914च्या सिमला करारापासून ते 1962चं चीनचं युद्ध असेल, 1993च्या वाटाघाटी असतील, आणि आता रिसेंट झालेले 2018ची वुहान समिट आणि 2019ची ममलापुरम समिट, अशा पद्धतीनं ही क्रोनॉलॉजिकल आपल्याला ऑर्डर लक्षात घ्यावी लागते. मग आता पुढच्या आर्ग्युमेंट करताना अविनाश गोडबोले काय म्हणतात की सामरिक पावित्र्यात सातत्य हवे.
म्हणजे जे आपण स्ट्रॅटेजिकली जे काही आपण पॉलिसी किंवा जे आपण हे म्हणतो की आपण धोरणात्मक काही जी पावलं उचलत असतो, तर त्याच्यामध्ये एक पारदर्शकता पाहिजे. आता काय होतं की सामरिक संवाद जो आहे, म्हणजे आपण मध्यंतरी आता थोड्या वेळापूर्वी म्हणलं होतं की स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन, स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन जे आहे ती सुधारण्याची आवश्यकता आहे. मग ह्याचं कारण ते काय देतात की आत्ताच्या आधुनिक काळामध्ये धोरणात्मक संवादामध्ये काही डिलेमा आहेत, म्हणजे काही पेच आहेत. ते कशा पद्धतीचे पेच आहेत, तर कोणतंही परराष्ट्र धोरण वहन करत असताना दोन प्रकारचे सामरिक पवित्रे आपण घेऊ शकत नाही, असे अविनाश गोडबोलेंचं आर्ग्युमेंट आहे. म्हणजे दोन प्रकारचे स्ट्रॅटेजिक तुम्ही कोणतंही पॉलिसी म्हणजे स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकत नाही दोन प्रकारची. मग त्यांचं म्हणणं काय आहे ह्याच्यामध्ये की देशांतर्गत जनतेसाठी तुम्ही एक स्ट्रॅटेजी वापराल आणि आंतरराष्ट्रीय समुदायासाठी एक हे वापराल स्ट्रॅटेजी. तर ते कुठं तर एकाच विषयावरती, म्हणजे तू एक समजा आता बॉर्डरचा डिस्प्यूट आहे इंडिया चायनाचा, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुम्ही तो डिस्प्यूट कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करता किंवा तो कशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पटलावरती मांडता आणि देशांतर्गत पटलावरती कशा पद्धतीनं मांडता. मग ह्या दोन ज्या स्ट्रॅटेजी आहेत वेगवेगळ्या, त्या कुठंतरी मारक ठरतात आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये किंवा द्विपक्षीय संबंधामध्ये, आणि हे देशहितासाठी चुकीचं आहे, हे असं ते एक पवित्रा घेतात अविनाश गोडबोले. त्याच्यानंतर पुढचं आर्ग्युमेंट करताना ते काय म्हणतात की सुरक्षेच्या धारण्याला आव्हान निर्माण झाल्यानंतर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशनचं महत्त्व काय आहे की सुरक्षेची जी धारणा आहे त्याला आव्हान निर्माण होऊन द्यायचं नाही आहे. म्हणजे सिक्युरिटी जी आहे, सिक्युरिटी त्याची ज्या धारणा आहे त्याला जर आव्हान निर्माण झालं तर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशनचा कोणताही त्याच्यावरती फरक नाही पडणार. त्यामुळे स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन हे सुरक्षेच्या धारणेला आव्हान निर्माण होऊ नये म्हणून ती वहन करणं फार गरजेचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये ते पुढची मांडणी करताना काय म्हणतात की आधीचे आडाखे कुचकामी ठरलेले आहेत. मग आता आधीचे आडाखे कोणते आहेत की 70 वर्षापूर्वीचे भारत आणि चीन संबंध कशा पद्धतीने असतील, म्हणजे द्विपक्षीय संबंधातील इतर विषयांच्या विकासासाठी सीमेवर शांतता आणि सौहार्द राखणे हे पूर्वट आहे. म्हणजे जो 62चं युद्ध असेल किंवा आता डोकलामचा क्रायसिस असेल किंवा चीनचं जे आता एक असं म्हणणं आहे की ॲनॉलॉजी आहे की अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश ह्याच्या संदर्भात त्यांचे काही स्वतःचे आर्ग्युमेंट्स आहेत की भारत अक्साई चीनवर जर दावा सांगत असेल तर संपूर्ण अरुणाचल प्रदेश हा आमचा प्रदेश आहे. त्यामुळं चायनाचं धोरणात्मक किंवा सामरिक जे काही पॉलिसी हे आहे, धोरण आहे, सामरिक धोरण जे आहे, तर त्याच्याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं असं ते म्हणतात. आता ह्याच्यामध्ये ते लेनिनचं कोट एक हे करतात, मेन्शन करतात, अशी अनेक दशके असतात जेव्हा काहीही घडत नाही आणि अनेक आठवडे असतात जेव्हा दशकांइतक्या घटना घडत असतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय की अशी अनेक दशके असतात जेव्हा काहीही घडत नाही आणि अनेक आठवडे असतात जेव्हा दशकांइतक्या घटना घडत असतात. म्हणजे 70 वर्षापर्यंत, म्हणजे आता 2018च्या पूर्वी म्हणजे फारशा काही मोठ्या घडामोडी घडलेल्या नाही आहेत, पण स्टील गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये इतक्या मोठ्या घडामोडी घडल्यात. गलवान असेल किंवा आता नेपाळसोबतचा कालापाणीचा क्रायसिस असेल किंवा आता LACच्या संदर्भात अक्साई चीन, लडाख, पँगॉंग त्सो एरियामधला जो सीमेच्या संदर्भातला संघर्ष आहे, ह्या अचानक घडणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळं ह्याच्याकडे बघत असताना आपल्याला चीनबरोबरचे संबंध कशा पद्धतीने सलोख्याचे राखता येतील हे तितकंच महत्त्वाचं असं ते मांडणी करतात. आता ह्याच्यामध्ये आणखी आपल्याला काय खोलात जाऊन बघावं लागेल ह्या आर्टिकलमध्ये की चायना, आपल्याला चायना समजून घ्यायचा ह्याच्यामध्ये. चायना स्वतःला एक मिडल किंगडम हे आहे, सम्राट आहे असं समजतो. म्हणजे त्यांचा मिडल किंगडम सिंड्रोमच आहे की त्यांचं म्हणणं काय आहे की हे पश्चिमेकडचे लोक बार्बेरियन्स आहेत आणि ह्या पृथ्वीवरती आम्हीच मिडल किंगडम आहोत. कारण की तुम्ही मॅप जर बघितला, वर्ल्ड मॅप जर बघितला तर चायनाचा प्लेस जो आहे ते एकदम सेंटरला आहे, सेंटरला प्लेस आहे. त्यामुळं त्यांची ॲनॉलॉजीच आहे की आम्ही मिडल किंगडम आहोत आणि आम्हाला हे राज्य देवाने दिलेलं आहे. म्हणजे आम्हाला मिडल किंगडमच म्हणून इथं देवानं पाठवलेलं आहे आणि ते कायम पश्चिमेकडच्या लोकांना बार्बेरियन्स म्हणून समजतात. म्हणजे पश्चिमेकडचे लोक कोण आहेत, आताच्या ज्या महासत्ता असतील म्हणजे US आहे, ब्रिटन आहे, ह्या लोकांना ते कायमच बार्बेरियन्स म्हणून बघत आलेले आहेत. मग आता मध्यंतरी आता थोड्या वेळापूर्वी आपण ते
विची ट्रेडिशनची चर्चा केली. मग त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिकली बोर्ड गेम आहे की ते धोरणात्मकदृष्ट्या तुम्ही तुमचं वलय कशा पद्धतीने निर्माण करता. आता पुढच्या ह्याच्यामध्ये ते मांडणी काय करतात की कन्फ्युशियसच्या ह्याच्यापासून ते तत्वज्ञानातून बऱ्याचशा गोष्टी ते हे करतात, ड्रॉ करतात बघा, की त्यांनी कोणतीही गोष्ट आजपर्यंत सोडलेली नाही आहे. ते कन्फ्युशियसच्या तत्वज्ञानामधूनच त्यांचं फॉरेन पॉलिसी असेल किंवा त्यांच्या स्टेट पॉलिटिक्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींचं वहन ते कन्फ्युशियसच्या फिलॉसॉफीच्या आधारेच ते सगळ्या गोष्टी ते हे करत असतात, वहन करत असतात. त्यामुळं इंडिया चायना रिलेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय राहील आपल्या याच्यामध्ये, तर चायना समजावून घेणे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग ते स्वतः एक मिडल किंगडम आहेत असं मानतात. मग त्यांनी कायमच पश्चिमेच्या गोष्टींना नकार दिलेला आहे. म्हणजे पश्चिमेचं कॅन्टन जो त्यांचा एरिया रिजन होता बघा, कॅन्टन रिजन जो आहे, मग आता जे हाँगकाँग आपण म्हणतो, तर त्या कॅन्टन रिजनच्या संदर्भात ह्यांची वसाहत होती तिथे. म्हणजे पोर्टवरती ट्रेड चालायचा ब्रिटनचा. तर मग त्यावेळेला त्यांनी कशा पद्धतीने त्यांना नकार दिलेला आहे की तुम्ही आमच्या संस्कृतीमध्ये कोणत्या प्रकारे इंटरफेअर नाही करू शकत आणि आम्ही तुमच्याही कोणत्या गोष्टींमध्ये इंटरफेअर नाही करणार, कॉज वी आर मिडल किंगडम. त्यामुळं चायना समजून घेताना, चायनाला जर टॅकल करायचं असेल तर चायना समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरती ऑन चायना म्हणून हेनरी किसिंजर जे आहेत, म्हणजे अमेरिकेचे माजी राजदूत आहेत, म्हणजे त्यांना नोबेल पीस प्राईज पण मिळालेलं आहे. तर अतिशय चांगलं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे ऑन चायना. मग त्यातलेच मुद्दे मी तुम्हाला काही सांगतो यातले. म्हणजे हे आर्टिकलच्या व्यतिरिक्त आपण का चर्चा करतोय, तर चायना समजून घेणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. आपल्याला ह्या पुस्तकाची विस्ताराने चर्चा करता येईलच, पण आज आपण हे आर्टिकल निवडले, त्या आर्टिकलशी मर्यादितच आपण गोष्टी आपण त्या चर्चा करणार आहोत चायनाच्या संदर्भात. मग चायना स्वतःला मिडल किंगडम समजतं, वेस्टर्नला ते बार्बेरियन्स कायम समजत आलेलं आहे. मग आता जर व्यापारी दृष्टिकोनातून चायनाकडे जर पाहायचं झालं, म्हणजे व्यापार जो आहे भारत आणि चायना याच्यामध्ये, तर व्यापार कशा पद्धतीनं आहे, म्हणजे व्यापारामधले आतापर्यंत एक्सपोर्ट कशा पद्धतीचा आहे किंवा इम्पोर्ट कशा पद्धतीचा आहे, त्याच्यामध्ये फार मोठी फिजिकल डेफिसिट आहे ना, की साधारणतः 53.6 बिलियनचं डेफिसिट आहे. इंडिया आणि चायनाच्या व्यापारामध्ये साधारणतः 53.6 बिलियनचं डेफिसिट आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे की चायनाकडून साधारणतः भारत जो कच्चा माल असेल किंवा ज्या तयार वस्तू असतील जे इम्पोर्ट करतं, त्यातला भारताचा वाटा 14% आहे. म्हणजे भारत चायनाकडून ज्या गोष्टी इम्पोर्ट करतं त्याचा वाटा 14% आहे आणि चायना भारताकडून ज्या गोष्टी इम्पोर्ट करतं त्याचा वाटा फक्त 5% आहे. त्यामुळं ट्रेडच्या बाबतीत पण आपल्याला भारत आणि चायनाचे संबंध अतिशय सखोलरित्या अभ्यासले पाहिजेत. म्हणजे 2000 साली साधारणतः 3 बिलियनचा व्यापार होता, द्विपक्षीय व्यापार जो होता तो 2000 साली साधारणतः 3 बिलियनचा होता. 2019 पर्यंत साधारणतः तो $92.68 बिलियन पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे 2000 साली 3 बिलियनचा व्यापार आहे आणि 2019 पर्यंत साधारणतः $92.68 बिलियन पर्यंत तो पोहोचलेला आहे. त्यामुळं भारत आणि चायना बघत असताना आपल्याला व्यापारी दृष्टिकोन देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कारण की पॅन्डेमिकच्या काळामध्ये ज्या वेळेला अशी चर्चा होती की तो सत्तेचा लोलक बदललेला आहे का किंवा सत्तेचा ध्रुव बदललेला आहे, आणि त्याच्यानंतर जे गलवान क्रायसिस झाला त्यानंतर आत्मनिर्भर भारत जे इंडियामध्ये बऱ्याचदा त्याचं हे करण्यात आलं की नारा देण्यात आला. मग त्या दृष्टिकोनातून आपण व्यापारी दृष्टिकोन काय आहेत किंवा व्यापारी संबंध कशा पद्धतीने आतापर्यंत वहन होत आलेले आहेत हे आपल्याला बघावं लागेल इंडिया चायना याच्यामध्ये. त्यामुळे आता ही आकडेवारी फार महत्त्वाची आहे की 2000 साली $3 बिलियन व्यापार होता आणि 2019 पर्यंत साधारणतः तो $92.68 बिलियन पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे साधारणतः ही जी वाढ आहे, ही जी वाढ आपण बघतो ती साधारणतः 150 पट वाढ आहे ही. त्यामुळं व्यापारी दृष्टिकोन पण तितकेच महत्त्वाचे आहेत. मग आता आपण जर मायन्यूटला जर विचार केला, भारत आणि चायनाच्या संदर्भामध्ये मायन्यूटला जर विचार केला, तर पॅन्डेमिकच्या काळामध्ये तेलंगणाचा करीमनगर जिल्हा जो आहे तिथे काही ग्रॅनाईट, आपण जे फरशी असते ग्रॅनाईटची, त्याचं सगळ्यात मोठा एक्सपोर्ट चायनाला होतो. तर त्याची वार्षिक उलाढाल जी आहे, म्हणजे तेलंगणाच्या करीमनगर जिल्ह्यामधून चीनला जाणारा ग्रॅनाईटचा जो खडक आहे, म्हणजे जो त्याच्यावरती प्रक्रिया केलेला खडक आहे, त्याची जर इकॉनॉमी बघितली तर ती साधारणतः वार्षिक 2000 कोटी रुपयांची आहे. मग त्यामुळं पॅन्डेमिकच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर ट्रेड प्रोटेक्शनिझम हा जो पवित्रा स्वीकारला, ट्रेड प्रोटेक्शनिझम आपण त्याला व्यापारी संरक्षणवाद जे म्हणतो,
म्हणजे आता जागतिक पटलावरती बऱ्याच राष्ट्रांनी तो पवित्रा स्वीकारलेला आहे. म्हणजे ट्रम्प रेजिममध्ये त्यांनी बऱ्याचशा चायनीज गुड्सवरती इम्पोर्ट ड्युटीज वगैरे हे केलेल्या आहेत. इव्हन इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं की भारतानं त्यांच्या हार्ले डेव्हिडसन गाडींवरती इम्पोर्ट ड्युटी कमी न केल्या कारणानं त्यांनी भारताच्या कोणकोणत्या प्रोडक्ट्सवरती इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे किंवा किती टक्के वाढ केलेली आहे, 25% वाढ केलेली आहे का, किंवा भारत कॅलिफोर्नियन आल्मंड्स हे करतं, इम्पोर्ट करतं, मग त्यातले भारताचे आर्ग्युमेंट्स काय आहेत का, ह्या सगळ्या मायन्यूट ज्या डिटेल्स आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत आपल्याला. कारण की इंटरव्ह्यूला पण अशा गोष्टी आपल्याला फार उपयुक्त आहेत. कारण की इंडिया आणि चायनाच्या संदर्भात आता फार मोठे वाद चालू आहेत. त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये पण एखाद्या वेळेस हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे की आता पॉप्युलर चर्चा काय आहे की सीमाच्या संदर्भातली चर्चा आहे, ते कुठंतरी ट्रेडकडं पण ती चर्चा वळू शकते. त्यामुळे आपल्याला हे डिटेल फार महत्त्वाचे आहेत. करीमनगर जिल्ह्यामधून जाणारं ग्रॅनाइट जे असेल त्याची वार्षिक उलाढाल साधारणतः 2000 कोटी आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठा आणखी काय महत्त्वाचा घटक आहे की पश्चिम बंगालच्या पूर्व मदिनापूर जिल्हा जो आहे, पश्चिम बंगालचा पूर्व मदिनापूर जिल्हा जो आहे, तिथून साधारणतः खेकडे जे आहेत, खेकडे आपण क्रॅब म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये, तर खेकड्यांची सर्वात मोठी उलाढाल ही जी होते ती चायनाला होते. म्हणजे भारतातून एक्सपोर्ट चायनाला सगळ्यात जास्त खेकडे होतात पूर्व मदिनापूर जिल्ह्यामधून पश्चिम बंगालच्या. मग त्याची पण साधारणतः इकॉनॉमी 1000 ते 1500 कोटीच्या आसपास आहे. त्यामुळं हे जे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये आलेल्या नाही आहेत, पण आपण ही विस्ताराने चर्चा करतोय. त्यामुळं अशा गोष्टी ज्या आहेत की आपल्याला इंटरव्ह्यूलाही उपयोगी पडतील, मेन्सच्या GS2ला उपयोगी पडतील आणि ज्यांचं ऑप्शनल PSIR जेव्हा आहे त्यांना देखील ह्या गोष्टी उपयोगी पडतील. त्यामुळं व्यापारी दृष्टिकोन पण आपल्याला ह्याच्यामध्ये बघितलं पाहिजे. आता असं म्हणलं जातं की चायनामध्ये साधारणतः 10,000पेक्षा जास्त लोक हिंदी बोलणारे आहेत, पण भारतामध्ये साधारणतः 1000पेक्षा जास्त लोक चीनीजची मॅन्डरिन जी भाषा आहे ती बोलणारे सापडत नाहीत. त्यामुळं चायना स्ट्रॅटेजिकली आणि कल्चरली पण कशा पद्धतीनं त्यांचं जे हे आहे इन्फ्लुएन्स तो कशा पद्धतीनं वाढवण्याचा प्रयत्न करते हे पण आपल्याला पाहिलं पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये दुसरं आणखी काय आहे की आता रिसेंट जर आपण बघितलं की श्रीलंकेनं जापान आणि इंडियाचे जे त्यांचे कोलंबो बंदर डेव्हलपमेंट करण्यासाठीचे जे करार आहेत ते रद्द केलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये चायनाचा रोल काय आहे किंवा चायनाचा इनडायरेक्टली संबंध आपण कशा पद्धतीनं बघू शकतो. कारण की आता हंबनतोटा बंदर विकास जो आहे त्या श्रीलंकेमधला त्याच्यामध्ये चायनाची ह्यूज इन्व्हेस्टमेंट आहे. किंवा आता मालदीवमध्ये काही त्यांनी बरेचसे बंदर विकास करण्यासाठी मदत केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, किंवा तिथं काही मध्यंतरी लष्करी तळ ठोकण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यानंतर इकडं म्यानमारमध्ये काही त्यांच्या घडामोडी चालू आहेत. इकडं ईस्ट आफ्रिकन कोस्ट जो आहे मग त्याच्यामध्ये जिबोती असेल, इरिट्रिया असेल, सोमालिया असेल. मग पाकिस्तानचं जे पोर्ट आहे ग्वादर पोर्ट ते पूर्ण चायनाने डेव्हलपमेंट केलेलं आहे. मग ही जी पॉलिसी आहे त्यांची विस्तारवादाची पॉलिसी म्हणजे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स थेरी जी आहे त्यांचा, तर त्याचा तो भाग आहे. मग आपण ह्याच्याकडे कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे. मग त्यांचं बिल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो आहे चायनाचा त्याचा विस्तार कुठंपर्यंत झालेला आहे. आता बिल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा विस्तार हा साधारणतः चीनपासून ईस्टर्न युरोपचा एंट्री पॉईंट टर्की म्हणजे एशिया मायनर जो म्हणतो आपण तिथंपर्यंत आहे. तिथून मेडिटेरियन सीमधून सेंट्रल एशियाच्या बाजूने इजिप्त आणि संपूर्ण ईस्टर्न कोस्ट ऑफ आफ्रिका आणि मेरीटाईम जो त्यांची हे आहे म्हणजे BRIचा जो विस्तार आहे तो मेरीटाईम पण विस्तार आहे. म्हणजे सागरी मार्गाने पण ते त्यांचा विस्तार करत आहेत. मग तो अरेबियन सीमधून श्रीलंका आणि इकडून बे ऑफ बेंगॉलमधून ते पर इंडोनेशिया आणि म्यानमार, थायलंड, मलेशिया ह्या राष्ट्रांमध्ये ते विस्तार करतात. त्यामुळं आपल्याला चायनाकडं बघत असताना आपण कशा पद्धतीनं त्यांना टॅकल केलं पाहिजे. किंवा आपण आता म्हणलं जातं की इंडियन ओशन ॲज इंडियाज ओशन म्हणजे भारतानं त्याच्याबद्दल काय पावलं उचललेली आहेत हे पण आपल्याला त्या अनुषंगानं बघितलं पाहिजे. त्यामुळं चायनाबद्दल आपल्याला जितके व्यापारी संबंध असतील, सांस्कृतिक संबंध असतील हे तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळं आता आपण या आर्टिकलमध्ये काय बघितलं की लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती जे काही आता डिएस्केलेशनबद्दलचे जे त्यांचे ॲग्रीमेंट झालेले आहेत ते बघितले. मग त्यांचं बॅलन्स ऑफ पॉवर काय आहे, स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन काय आहे, त्यानंतर विची ट्रेडिशन काय आहे, त्याच्यानंतर आपण त्यांचे व्यापारी संबंध कशा पद्धतीने उद्धृत झालेले आहेत. मग त्यांचे स्वतःचे एक मिडल किंगडम सिंड्रोम जो आहे तो त्याच्यामध्ये पाहिला.
मग त्याच्यानंतर त्यांचं BRI बेल्ट इन रोड इनिशिएटिव्ह जो आहे, स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसी आहे, मग त्याचा विस्तार कुठून कुठंपर्यंत आहे. मग ह्याचे आपल्याला जॉग्राफिकल लोकेशन फार महत्त्वाचे ठरतील. त्यामुळं ह्या आर्टिकलच्या व्यतिरिक्त आपण जी चर्चा केलेली आहे आता या न्यूजपेपर सिम्प्लिफाईडमध्ये, त्याचं कारणच असं आहे की हे तुम्हाला मुख्य परीक्षा इंटरव्ह्यूला उपयुक्त पडेल. त्यामुळं अशाच पद्धतीनं आपण उद्याच्या काही न्यूजपेपर्समधले असे सिलेक्टिव्ह आर्टिकल्स आपण एक विस्ताराने चर्चा करणार आहोत. मग तुर्तास आपण आज इथेच थांबतोय. आपण उद्याच परत न्यूजपेपर सिम्प्लिफाईड ह्या सदराखाली भेटू. धन्यवाद.